महावितरण प्रशासनाकडून 2 महिन्यांपूर्वी रिस्ट्रक्चरिंग हे कर्मचाऱ्यांवर लादलं गेलेलं आहे। मुख्य अभियंता अमरावती परिमंडळ यांच्या दडपशाही धोरणाचा परिणाम म्हणून प्रचंड थकबाकी वाढलेली आहे। तसेच सर्वत्र गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। याला पूर्णतः प्रशासन जबाबदार असल्याने कर्मचाऱ्यांना वसुलीकरता जबाबदार धरून दंडात्मक, निलंबन यांसारख्या कारवाया सुरू आहेत। तसेच कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने, लागणारं साहित्य उपलब्ध करून दिले जात नाही। त्याचा परिणाम 20 ग्राहकांच्या तक्रारी निवारण वेळेवर होत नाही। त्यामुळे ग्राहकांचा प्रचंड रोष वाढलेला आहे। महावितरण परिमंडळ अमरावती प्रशासनाच्या हम करे सो कायदा या विरोधात संयुक्त कृती समिती अमरावतीतर्फे आंदोलनाचा निर्णय घेतला होता। या विरोधात तीव्र निदर्शनेद्वारा सभा आंदोलन करण्याचं अमरावती वीज कामगार कर्मचारी अधिकारी अभियंते संयुक्त कृती समिती आंदोलनाचा निर्णय घेतला होता। परंतु प्रशासनाने दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत यशस्वी चर्चा व ठरलेल्या सभेची इतिवृत्ती सोमवारी देण्याचे मान्य केल्यामुळे व कुठल्याही अधिकारी, कर्मचारी, कामगार, कर्मचारी यांच्यावर झालेल्या कारवाया त्वरित थांबवण्याचे आश्वासन दिल्यामुळे तसेच उर्वरित 17 सर्व मागण्या मान्य केल्यामुळे कृती समितीने आंदोलन तूर्त थांबविले आहे। या विजयद्वार सभाप्रसंगी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन ACEA संघटना अमरावती, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय संघटना अमरावती, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ अमरावती, महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन अमरावती, तांत्रिक कामगार युनियन अमरावती, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन अमरावती, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशन अमरावती, क्रांतिकारी लायन्स स्टॉफ सेना, महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटना आदींचे सर्व सदस्य व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। बरेच लोकांना आले, माझ्याकडे अमरावती शहरामध्ये बरेच लोकांना पत्र आले, सिस्टमच्या मार्फत आले, ग्रामीण मध्ये सुद्धा हे सगळं झालेलं आहे। आणखी काही मुद्दे आहेत, यानंतर ACEA चे श्री टेकाळे साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील।